तुम्ही पण संध्याकाळचा चहा आणि बिस्किट स्किप करून काहीतरी हेल्दी खायचं ठरवताय का? तर अगदी योग्य ठिकाणी आलात. नमस्कार, कशा आहात सगळे? आशा करते मस्त असाल. मी पूजा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे लेडीज हेल्दी स्पेशल ड्रायफ्रूटचे लाडू. मी हे लाडू गेल्या 2 वर्षापासून रोज संध्याकाळी खाते. यामुळे एनर्जी छान राहते, भूक कंट्रोल होते आणि अननेसेसरी क्रेविंग कमी होते. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. 2/3 कप बदाम घेतलेले आहेत, 2/3 कप काजू घेतलेले आहेत, 2 कप खजूर घेतलेला आहे, 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून चिया सीड, 2 टेबलस्पून अक्रोड, 1 टीस्पून खसखस, 2 टेबलस्पून पिस्ता आणि 2 खारी घेतलेले आहेत बारीक चिरून आणि 4 टीस्पून तूप घेतलेलं आहे. मी येथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तूप ॲड करणार आहोत. गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे. आपण याच्यामध्ये सर्वप्रथम बदाम भाजून घेणार आहोत. 1 ते 2 मिनटच बदाम हलके भाजून घ्यायचे आहेत. हा जो आपण लाडू बनवतोय ना, तो आयर्न, कॅल्शियम आणि हेल्दी फॅटनी भरलेला आहे. आपले बदाम भाजून झाले की आपण ह्याच्यामध्ये काजू ॲड करून भाजून घेणार आहोत. अजूनही तुम्ही आपल्या न्यूट्रिबल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बदाम काजू भाजून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून पिस्ता भाजून घेणार आहोत. पिस्ता 1 मिनटं भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड्स, पांढरे तीळ, अक्रोड आणि चिया सीड्स भाजून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मी सर्व एकत्रच घेतलेला आहे आणि ते 2 ते 3 मिनटं आपण भाजून घेणार आहोत. डिलिव्हरीनंतर तुम्हाला विकनेस असेल किंवा जिम करत असाल आणि बॉडी विकनेस वाटत असेल तर हा लाडू तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे खारीक 2 आपण बारीक चिरून घेतल्या होत्या त्या आणि खसखस ह्याच्यामध्ये ॲड करून हे 1 ते 2 मिनटं भाजून घेणार आहोत. हे सर्व जिन्नस जे आहेत ना, त्याचा तुम्ही दिवसाला एकच लाडू पुरवायचा आहे. त्याच्यामध्ये 300 ते 325 कॅलरीज हा एक लाडू देतो. पण ज्यांना वेट लॉस करत असाल तर त्यांनी हा लाडू स्किप करायचा आहे. आपल्या इथे तुम्ही बघू शकता हे आपण 1 ते 2 मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि मी लवकरच दुसरा फक्त सीडचाच लाडू बनवणार आहे. त्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवरती येईलच. आपले हे 2 ते 3 मिनटं भाजून झालेलं आहे. आता आपण हे थंड करायला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर जे उरलेलं सर्व तूप आहे त्या कढईमध्ये ॲड करून आपण खजूर भाजून घेणार आहोत. खजूर जास्त नाही, 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, ज्यांना डायबिटीज असेल त्यांची शुगर लेवल वाढू शकते खजूरमुळे. त्यामुळे तुम्ही डॉक्टरचा ॲडवाईस घेऊनच हा लाडू खाऊ शकता. तुम्ही येथे बघू शकता आपला खजूर मस्तपैकी मऊ झालेला आहे. तो आपण आता थंड करायला ह्या प्लेटमध्ये ठेवूया. तुम्ही इथे बघू शकता हे मी 15 ते 20 मिनटं थंड करून घेतलेलं आहे. नंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हे सर्व घालून घेणार आहोत आणि ह्याची भरड काढून घेणार आहोत. तुम्हाला जर याचं पूर्ण बारीक करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता, परंतु मी थोडीशी हलकी अशी भरड काढून घेणार आहे. जास्तही मोठी नाही ठेवणार. जर तुम्ही भरड थोडी मोठी ठेवली तर ते मस्त दिसतो लाडू, म्हणजे सीड्स ज्या आहेत त्या मस्त वाटतात. तुम्ही इथे बघू शकता मी अशी भरड काढून घेऊन त्याच्यामध्येच आपण आता खजूर ॲड करून असं मिश्रण करून घेणार आहोत. आता हे जे मिश्रण आहे तर एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण लाडू वळून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटलं लाडू सुटतायत, वळले जात नाही, तर तुम्ही थोडंसं तूप ॲड करू शकता. पण मी जे प्रमाण दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून तूप ॲड करायची आवश्यकता लागणार नाही. तुम्ही इथे बघू शकता आपला लाडू मस्त असा वळलेला आहे आणि ह्या साईजमध्ये तुम्हाला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. या मिश्रणामध्ये 15 ते 16 लाडू बनवून होतात. हे सर्व जे आपण साहित्य यूज केलेलं आहे ना, ते आयर्न, मॅग्नेशियम, ओमेगा 3 समृद्ध आहे. डेली 1 लाडू खाल्ल्याने एनर्जी आणि मूड तर इम्प्रूव्ह होतोच.
हे लाडू खास बनवले आहेत आपण लेडीजसाठी. त्याच्यामुळे तुम्हाला जर पिरियडमध्ये क्रॅम्प होत असेल, अस्वस्थ आणि लो एनर्जी वाटत असेल तर हा लाडू तुम्ही घेऊ शकता. रेग्युलर खाल्ल्याने तुमच्या बॉडीला सपोर्ट होतोच, पण एनर्जी वाढायला पण मदत होते. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आणि हो, ही रेसिपी तुम्ही मी तर म्हणेन नक्की ट्राय करा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट हेल्दी न्यू रेसिपीमध्ये. लक्षात ठेवा, ईट क्लीन, लाईव्ह हेल्दी. धन्यवाद.